दुसरं काय, यांना सद्बुद्धी द्यावी. शेतकरी अडचणीत आहे, गोरगरीब अडचणीत आहे, समाज अडचणीत आहे, समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत, ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी. ही साईबाबांच्या चरणी साकडं घातलं जाणार आहे. साईबाबांनी नेहमी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे. आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली, आरक्षण मिळालं नाही, आता सबुरी कुठपर्यंत सबुरी राहणार आहे? 29 तारखेपर्यंत बघू. 29 तारखेला निर्णय घेऊ काहीतरी. तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाही तरी 19 जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू. त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगे जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा लुटतात. त्याला नाही कळायचं. फुकट मागच्या दारातून आमदार झाणाऱ्याला समाजाच्या आक्रोश नाही कळायचं. आणि त्याला मी काय करतो हे कळणार बी नाही. त्याची पुरी हयात जाईल. कारण फडणवीसचे नाही हातात टेकलेत ते. हे कोण आहे? हे कोण आहे? हे लोकांच्या मतावर, मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं, हे आमदार होणारं, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे व्हायचे, याला नाही कळणार. ते पागल झालेले आहे. त्याला काहीच कळणार नाही. आमचं म्हणणं काय आहे, आमचं आंदोलन कशासाठी आहे. 12 महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत, मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत. 12 महिने फक्त बस. 12 जाऊ दे, तू 2 महिने फक्त माझ्यासारखं बस, मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात, समाज काय बोलतोय. जरा खेड्यात ये बरं, थोडं खेड्यात ये फक्त, भावना जाणून घे मराठ्यांच्या काय म्हणणं आहे. आरक्षण पाहिजे का नाही. उगा बोलवतो म्हणून बोलवतो, त्याचे देवेंद्र फडणवीसच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांची गद्दारी करायला लागला काय? काय बोलावं, त्याला थोडंसुद्धा अक्कल नाही आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोधक हे मराठ्यांना, मनोज जरांगे पाटलांना झुलवत ठेवताय असं वाटतंय तुम्हाला? म्हणूनच आम्ही 29ला निर्णय घेणार आहे. आज 12 महिने झाले आंदोलन सुरू आहे. जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे, हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले. काय भावना आहे समाजाची सांग ना. तो आहे देवेंद्र फडणवीसला, लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा. आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन. 12 महिने झालेत म्हणा माझ्या जातीचे मराठी लोक बसलेत, त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा. सांग त्याला, सांग ना. तो एवढीच चलतो आणि त्याचं एक ताट आहे ना दोघाचं, एका ताटात जेवतात. मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं. म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं. याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे, याला हे वाईट नाही वाटत. मग सांग ना तिथं जाऊन. 12 महिने झाले त्याला लोक बसले आहेत, त्यांचे काय हाल आहेत. आपल्या सरकारने त्यांना हल्लंय, परत केसेस केल्यात खोट्या. जरा सांग, दे म्हणा ते आरक्षण आहे ते. हा दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला. दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला. दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय, तुमची सगळ्यास्वारीची अंमलबजावणी केली, 3 गॅजेट लागू केलेत, मग तुम्ही का बोलता? मग ठीक आहे, हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांनी विरोध करणं आपण समजू शकतो. मात्र जे मराठी आहेत, जसे राणे असतील किंवा इतर मराठी आमदार असतील, मंत्री असतील, त्यांचाही आतून विरोध आहे, काही स्पष्टपणे बोलत आहे. नाही, मला वाटत नाही तसं. कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बरंच बोलायला लावलं असावं त्यांना. कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही. मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो. काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी, तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो, परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही. कारण वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानाने बोलतो. पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, राज्यातले लोक सन्मान देत आहेत, दादा म्हणतायत, तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आपण नाही बोलायला पाहिजे, हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो. सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि बाकीचे जे बोलतात ना, यांना समाजाचं देणं घेणंच नाही. ह्या बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे. जात फीत काही नको यांना, जातीचे लोक पण नको. यांना आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून, बस एवढंच त्यांचं काम आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हणलंय, कसं बघताय? आणि त्यांची यांचे सरळे होय, यांची एकटप्पी आहे का? 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं. 4 दिवसात केसेस मागे घेऊ म्हणले होते. आज 12 महिने होती 29 तारखेला. यांचे सरळ भूमिका आहे का? ते तर नाही तर तो धडाचे जनतेला माहिती नाही त्यांनी वाटोळं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना. तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात. त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय. आमचं 16% आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे. त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही. त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाचे मंत्री तुमच्या सोबत नाही?
दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोण नाही, यांना फक्त मराठ्यांचा वाटोळा करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची. पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतायत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे. बोल म्हणा, तुला काय बोलायचं. विखे पाटील म्हणाले होते की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. कळण त्यांना आहे का नाही. निवडणुका जवळ आल्या, आचारसंहिता लागते, त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा फार्स केला जातोय का? नाही. त्याच्या आधी बैठकीचं आयोजन केलं गेलं, काही नेते त्या बैठकीला गेले नाही. वेळ मारून न्यायचा आणि मराठ्यांना येड्यात काढायचे. हे डावे, एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची, एकदा महायुतीनं बोलवायची, एकदा त्यांनी जायचं नाही, एकदा यांनी जायचं नाही, आणि वेळ मारून न्यायचं, एवढंच काम आहे त्यांचं. दादा, आपण नितेश राणे किंवा राणेचा जो आपण सन्मान करताय, मात्र ज्या जरांगे पाटलांनी हाडाची काढे करून मराठा समाजासाठी एक संघर्ष उभा केला आहे, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं आधुनिक जिना आहेत ते. नाही, ते काय त्या पोराला नाही किंमत देत आम्ही. ते हेंगड त्याला कोण विचारतो काय. मी निलेश साहेबाला 3-4 वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो. तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे, वय मोठं आहे, त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतोय. मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही. तुम्ही बळच कसं काय बोलता मला, आणि बळच बोलल्यावर मी कसं काय सोडी. मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलताय. मी मग आता कोणी असू देऊ, आता कारण नसताना मी जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला. तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला. तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका. आणि मराठा समाजालाही विनंती माझी, ते पोरा फिरायचं सोडून द्या, पण वैयक्तिक दादांचं, समजा मोठे राणे साहेबांचं वय बघ. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. मनोज जरांगे पाटील हे शिर्डीतून लाईव्ह आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं सरकारला की तुम्ही लवकरात लवकर या प्रक्रियेवर काहीतरी तोडगा काढावा, नाहीतर अन्यथा आमचं आंदोलन हे शांततेत नाही तर काटेकोरपणे अशा प्रकारे होईल की तुम्हाला जड जाईल, असंही त्यांच्या भूमिकेतून त्यांनी स्पष्ट केलं आणि सरकारला सांगितलं. आणि देवेंद्र फडणवीस यांना ही कळकळीची विनंती केली की तुम्ही सर्व काही करता, परंतु मराठ्यांसाठी का हा पाऊल उचलत नाही, असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून बोलले. आणि मनोज जरांगे पाटील यांची कळकळीची विनंती आहे की मराठा समाजासाठी थोडं तरी काहीतरी करावं, असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. तर मित्रांनो, आपली ही भूमिका आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण स्पष्ट करावी ही माझी विनंती आहे. आपल्याला आपलं मत या बोलण्यावर काय आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर काय मत आहे हे नक्की आपण कमेंटमध्ये नोंदवलं.